नमस्कार. आज दिनांक 15 ऑगस्ट 2013. आजची तिथी नवमी, वार गुरुवार. दिनविशेष स्वातंत्र्य दिन. सिटी न्यूज परिवाराच्या वतीनं प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिन चिरायू हो. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. विभागीय आयुक्त कार्यालय जवाहर गेटवर फडकवला तिरंगा. स्वातंत्र्य दिनावर आंदोलनांचं सावट. रेल्वे लोको, सायकल रॅली, रक्त सांडवा अभियान. प्रभात फेऱ्यांसह आंदोलन रॅलीनं अंबानगरी गजबजली. विविध शाळांमधून ध्वजवंदन. गणवेशातील विद्यार्थ्यांनी दिली ध्वजाला सलामी. जैन संतांचं राष्ट्रीय प्रवचन. डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, पहिले एक देशरक्षक बनवा. ऐलक्षी नम्रसागरजी महाराजांचं आवाहन. वीररस कवी संमेलनाचं आयोजन. अमर शहीदांच्या वीरपत्नी अतिथी कवींनी केलं उपस्थितांना मंत्रमुग्ध. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है. आजा घर आजा. इंडिया बुल्स होम लोन्स. घर आ जाओ. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिन चिरायू हो. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. विभागीय आयुक्त कार्यालय जवाहर गेटवर फडकवला तिरंगा. स्वातंत्र्य दिनावर आंदोलनांचं सावट. रेल्वे लोको, सायकल रॅली, रक्त सांडवा अभियान. प्रभात फेऱ्यांसह आंदोलन रॅलीनं अंबानगरी गजबजली. विविध शाळांमधून ध्वजवंदन. गणवेशातील विद्यार्थ्यांनी दिली ध्वजाला सलामी. जैन संतांचं राष्ट्रीय प्रवचन. डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, पहिले एक देशरक्षक बनवा. ऐलक्षी नम्रसागरजी महाराजांचं आवाहन. वीररस कवी संमेलनाचं आयोजन. अमर शहीदांच्या वीरपत्नी अतिथी कवींनी केलं उपस्थितांना मंत्रमुग्ध. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन
इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है। आजा इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अतिशय साधारण परिस्थिती व ग्रामीण क्षेत्रातील रहिवासी असलं तरी भरारी मारण्यासाठी आकाश मोकळं असतं याचा आदर्श स्वप्नील वानखडेनं ठेवला आहे। अमरावती जिल्ह्यातील केवळ 100 वस्तींचं करजगाव येथे राहणाऱ्या स्वप्नील वानखडेनं गगन भरारी घेतली आहे। स्वप्नील गोपाळराव वानखडे असं त्याचं नाव असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने आयपीएसमध्ये AIR 99वा रँक मिळवून आदर्श प्रस्थापित केला आहे। असिस्टंट कमिशनर म्हणून तो सेवेत रुजू होत आहे। अमरावती फिलाटेलिक सोसायटीच्या वतीनं 15 ऑगस्टचं औचित्य साधून डाक तिकीट व दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या निःशुल्क प्रदर्शनाचं उद्घाटन सकाळी 8:30 वाजता करण्यात आलं। अमरावती फिलाटेलिक सोसायटीच्या वतीने डाक तिकिटांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाचं उद्घाटन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे श्री देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विशेषांकाचं प्रकाशनही करण्यात आलं। या समारोहाला उपशिक्षणाधिकारी राम पवार तसंच डाकघराचे प्रभारी प्रवर अधीक्षक अतिथी म्हणून उपस्थित होते। 15 व 16 ऑगस्ट रोजी हे निःशुल्क प्रदर्शन सुरू आहे। येथे डाक विभागाच्या वतीनं फिलाटेली काउंटरही सुरू करण्यात आला आहे। या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। दर्शकांनो, बातमीपत्रात अजून बऱ्याच बातम्या आहेत, त्यानंतर आपण बघणार आहोत या उर्वरित बातम्या। स्वातंत्र्य दिनावर आंदोलनांचं सावट, रेल्वे लोको, सायकल रॅली, रक्त सांडवा अभियान, प्रभात फेऱ्यांसह आंदोलन रॅलीनं अंबानगरी गजबजली। जैन संतांचं राष्ट्रीय प्रवचन, डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, पहिले एक देशरक्षक बनवा, ऐलक श्री नम्रसागरजी महाराजांचं आवाहन। वीररस कवी संमेलनाचं आयोजन, अमर शहीदांच्या वीरपत्नी अतिथी कवींनी केलं उपस्थितांना मंत्रमुग्ध। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है। आजा आजा इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा असा नारा देत युवा स्वाभिमाननं 15 ऑगस्ट दिनी विविध आंदोलनं केली। रेल्वे रोको, लक्षावधी स्वाक्षरी अभियान आदी आंदोलनं राबवले। आजपर्यंत झाला उर्वरित महाराष्ट्राचा विकास, विदर्भ मात्र राहिला भकास। विदर्भवासियांनी हा अन्याय किती सहन करायचा, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवा स्वाभिमाननं आंदोलनांची मालिका राबवली। महात्मा गांधींना हार अर्पण करून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सायकल रॅली निघाली। शहरातून या रॅलीनं भ्रमण केलं।
जवाहर गेट येथे ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना वेगळ्या विदर्भासाठी युवा स्वाभिमाननं निवेदन दिलं. जयस्तंभ ते कॉटन मार्केट, चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर रोड मार्गे नारेबाजी करत रॅलीनं भ्रमण केलं. स्वतः रवी राणा यांनीही सायकल रॅलीत सहभाग घेतला. युवा स्वाभिमाननं आंदोलनांची मालिका राबवली. बडनेरा रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस रोखण्यात आली. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 20 मिनिटे एक्सप्रेस रोखली. गाडीवर चढून कार्यकर्त्यांनी झेंडे फडकवले व नारेबाजी केली. स्वतंत्र विदर्भासाठी युवा स्वाभिमानच्या वतीनं जयस्तंभ चौकात गांधी पुतळ्यासमोर विशाल मंच तयार करण्यात आला आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, आमदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, नवनीत राणा, डॉक्टर गणेश खारकर यांच्यासह नेते पदाधिकारी येथे उपस्थित होते. जांबुवंतराव धोटे हे गेल्या 2 दशकांपासून वेगळ्या विदर्भासाठी लढत आहेत. आमदार अनिल बोंडे यांनी आपली व्यथा येथे प्रगट केली. विदर्भातला माणूस आहे, विदर्भातला पोरगा आहे, विदर्भाची सुनबाई आहे. आता प्रथम आपल्या मातृभूमीचं कार्य करण्याचं काम रवी भाऊला सुरू केलं म्हणून आपलं अभिनंदन करतो. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचं स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस निर्माण झालेले आहे आणि म्हणून हे समजून घेणं आवश्यक आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे की आजची सुरुवात आहे. कारण विदर्भाचं आंदोलन हे अनेक वेळा झालेलं आहे. बंधूंनो, टाळं वाजू नका, नारे देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या हृदयामध्ये काय पेटते आहे हे महत्वाचं. विखे पाटलांनी म्हटलं की अखंड महाराष्ट्रासाठी मी कटिबद्ध आहे. माझं रक्त उसळलं, माझं रक्त उसळलं. मी विखे पाटील आगे बढो म्हणून तुम्हाला साथ आहे असं नाही म्हणू शकत. मी अखंड महाराष्ट्राच्या नेत्याला आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असं नाही म्हणू शकत. मी म्हटलं की विदर्भ राज्य आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कृषी मंत्री शरद पवार व शासनाशी आपली काय बातचीत झाली याबद्दलही आमदार अनिल बोंडे यांनी माहिती दिली. सकाळी 8:30 वाजता भेटलो. 8:30 वाजता गणेशराव खारकर मला भेट भेटली. मी म्हटलं मला एक वेळा दर्शन करून द्या त्या महामानवर. आणि मी भेटलो त्याला म्हटलं तुमची विदर्भाबाबतची भूमिका सांगा. ते म्हणे मी विदर्भाच्या विरोधात नाही, विदर्भातली जनता जर म्हणत असेल तर विदर्भ झाला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, बोल पुन्हा. मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील युवा वर्ग येथे हजर होता. त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी नारेबाजी केली. अचलपूर येथील युवकांनी खंजिरी वादनाबरोबरच गायलेल्या गीतातून स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. स्वाक्षरी अभियानही येथे राबवण्यात येत आहे. या अभियानातून लोकांनी आपल्या प्रतिक्रिया येथे दिल्या.